आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. शुक्रवारी आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. शुक्रवारी रात्री 11:50 अष्टमी तिथी सुरू होत आहे आणि शनिवारी रात्री 9:30 पर्यंत ही अष्टमी तिथी असणार आहे. श्रीकृष्णाचा जन्म हा अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर झालेला होता. त्यामुळे बघा, श्रीकृष्ण जन्माष्टमी ही अष्टमी तिथीला साजरी केली जाते आणि शुक्रवारी अष्टमी तिथी सुरू होत आहे आणि शनिवारी देखील ही अष्टमी तिथी असणार आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवार दोनही दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर, उंबरठ्याच्या समोर ही वस्तू ठेवायला तुम्ही विसरू नका. भले तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला नसेल किंवा कोणतीच गोष्ट तुम्हाला जन्माष्टमी दिवशी जमलेली नाही, पण ही एक वस्तू तुम्ही नक्की तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर, उंबरठ्याच्या समोर ठेवायची आहे. जन्माष्टमी दिवशी जेव्हा तुम्ही ही वस्तू मुख्य दरवाजाच्या समोर ठेवता तेव्हा आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, भरभराट येते. त्याचबरोबर भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा 8वा अवतार आहे. त्यामुळे जन्माष्टमी दिवशी जी आपण सेवा करणार आहोत किंवा उपाय करणार आहोत, त्यामुळे भगवान विष्णूंचे कृपाशीर्वाद आपल्यावर होतात, आपल्या कुटुंबावर होतात आणि श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आपल्या घराचे नंदनवन होते. त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी राहते. त्याचबरोबर ज्या घरावर श्रीकृष्णाची कृपा असते त्या घराला कोणतीच नजर होत नाही किंवा त्या घरामधल्या अडचणी, समस्या या सगळ्या विष्णूंच्या कृपेने म्हणजेच श्रीकृष्णाच्या कृपेने दूर होतात. त्यामुळे बघा, जन्माष्टमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षातून एकदाच करता येणारी ही सेवा आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही वस्तू आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर जन्माष्टमी दिवशी ठेवायची आहे. आता ही वस्तू तुम्ही कधी ठेवू शकता तर बघा, 15 ऑगस्टला शुक्रवारी रात्री 11:50 ही वस्तू तुम्ही रात्री 12 वाजता मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवू शकता किंवा मग शनिवारी दिवसभरामध्ये किंवा अगदी संध्याकाळी देखील तुम्ही ही वस्तू मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे. त्यामुळे बघा, नक्की हा उपाय करा. तुम्हाला वेळ आहे भरपूर. अत्यंत शुभ फळं या गोष्टीमुळे आपल्याला प्राप्त होतात, कारण ज्या त्या तिथीचं विशेष महत्त्व असतं आणि ज्या त्या तिथीला अनुसरून जर आपण काही शुभ गोष्टी आपल्या घरामध्ये करत असू तर त्याचे नक्की शुभ लाभ आपल्याला मिळत असतात. आपल्या कामामध्ये आपली प्रगती होते. आपल्या इच्छा ज्या आहेत तर नक्कीच त्या श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने, विष्णूंच्या आशीर्वादाने पूर्ण होतात. त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा राहतो. त्यामुळे या ज्या काही सेवा किंवा उपाय आहेत ते नक्की तुम्ही ज्या त्या तिथीला करायचे आहेत. आता अष्टमी तिथी शुक्रवारी सुरू होती आहे आणि शनिवारी ती रात्री संपते. त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी तुम्ही दोन्ही दिवस काय करायचं आहे तर लवकर उठायचं आहे, नित्य देवपूजा करायची आहे. त्याचबरोबर देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीसमोरचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्याला श्रीकृष्णाला तुळशीची पानं जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडे पांढरे तीळ, हळद आणि एक तुळशीचं पान हे टाकून स्नान करायचे आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी या वस्तू पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करा. प्रत्येकाने तुळशीचं पान हे वेगवेगळं घ्यायचं आहे. आपली स्वतःची स्नान झाल्यानंतर ते तुळशीचं पान जे आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. पुन्हा तुम्ही दुसरं पान घेऊ शकता. तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. यामुळे काय होतं, आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं आणि आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो. आपल्या कामातले अडथळे दूर होतात. त्याचबरोबर आपल्याला सकाळी उठल्यावर उंबरठ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे. हळद घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र टाका किंवा मग गंगाजल मिक्स करा आणि अशा या हळदीने तुम्हाला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवाने हे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. स्वस्तिकला 4 बिंदू आपल्याला द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे स्वस्तिक काढल्यानंतर उंबरठ्याची, त्या स्वस्तिकची धूप दीप दाखवून आपल्याला पूजा करायची आहे. हे तुम्ही शुक्रवारी पण करा आणि शनिवारी अष्टमी तिथी आहे, गोपाळकाला आहे, त्यामुळे शनिवारी देखील या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.
त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला गोपद्म काढायचे आहेत. गाय वासराला जन्माष्टमी तिथी दिवशी विशेष महत्त्व देण्यात येतं. त्यामुळे बघा, गाय वासराचं पूजन पण या दिवशी करा. आणि गोपद्म जे आहेत तर ते आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या देवघरासमोर देखील गोपद्माची रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे. तिचं देखील पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. तर या काही गोष्टी आहेत आपल्याला करायच्या आहेत. आता बघूया की कोणती वस्तू आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ही ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हळदीचं लेपन करून घेतलं, कुंकवाचं स्वस्तिक काढायचं, गोपद्म काढायचे दोन्हीकडं आपल्याला. हे सगळं करण्याआधी मुख्य दरवाजा उंबरठा एखाद्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे. गोमूत्र जे आहे तर आपल्याला शिंपडायचं आहे. शुक्रवारी पण तुम्ही उठल्याबरोबर गोमूत्र, स्वच्छ पाणी हे शिंपडा. आणि शनिवारी देखील गोमूत्र, स्वच्छ पाणी हे आपल्या अंगणामध्ये, आपल्या उंबरठ्यावर, मुख्य दरवाजावर शिंपडून घ्यायचं आहे. आता बघा, जन्माष्टमीचा शुभ दिवस आहे, त्यामुळे या दिवशी आंब्याची पानं आणि त्याचबरोबर तुळशीची पानं यांचं एक तोरण बनवायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. तुम्ही 5 आंब्याची पानं घ्या किंवा 11 आंब्याची पानं घ्या आणि तुळशीची पानं पण 5 किंवा 11 घ्या आणि एखाद्या दोऱ्यामध्ये ते आपल्याला विणायचं आहे आणि असं तोरण जे आहे ते मुख्य दरवाजाला लावायचं आहे. जन्माष्टमी दिवशी अशा प्रकारे आंब्याच्या आणि तुळशीच्या पानांचं तोरण घराला लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजाला आपल्याला 2 मोरपंख लावायचे आहेत. कृष्ण जन्माष्टमी दिवशी मोरपंख आपल्या घरामध्ये आपण आणायचे आहेत. मोरपंख हे आपल्या घरावर कुठल्याच प्रकारचं संकट येऊ देत नाहीत. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या विघ्नांमधून, अडचणींमधून आपली सुटका होते. आणि श्रीकृष्णाला मोरपंख हा अतिप्रिय होता. त्यामुळे बघा, आपल्याला कृष्ण जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णाला प्रिय असलेला असा मोरपीस किंवा मोरपंख जो आहे तर तो आणायचा आहे. मोरपंख हा सुंदरता, त्याचबरोबर भरभराट, साधेपणा याचं प्रतीक आहे. त्यामुळे जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णांना प्रिय असलेला असा हा मोरपंख घरामध्ये आणून तो मुख्य दरवाजावर लावल्याने आपल्या घरावर भगवान विष्णूंची म्हणजेच श्रीकृष्णाची कृपा राहते आणि त्या घरावर कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. त्या घरातल्या मुलाबाळांची आणि सर्व सदस्यांची चांगली प्रगती होते. थांबलेली कामं ही मार्गी लागतात. त्यामुळे बघा, आपल्याला अशा प्रकारे अष्टमी दिवशी, जन्माष्टमी दिवशी 2 मोरपीस आणायचे आहेत आणि मुख्य दरवाजावर लावायचे आहे. आता हे मोरपीस तुम्ही शुक्रवारी आणू शकता किंवा मग तुम्ही शनिवारी देखील अशा प्रकारे मुख्य दरवाजावर लावू शकता, कारण अष्टमी तिथी 2 दिवस आहे. तर मोरपीस लावायचा आहे अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक डिश घ्यायची आहे छोटीशी. त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मातीचा दिवा घ्या किंवा धातूचा दिवा घ्या, कोणताही चालेल. त्यामध्ये जोडवात टाकायची आहे. या दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. किंवा तुम्ही यामध्ये गाईचं तूप देखील वापरू शकता. आता जोडवात टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या जवळ उजवीकडे किंवा डावीकडे अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला पांढऱ्या तिळाचं आसन द्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हातामध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 11 वेळा जप करा आणि ते तुळशीचं पान आपल्याला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केल्यानंतर कापूर आणि लवंग आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हे जाळायचं आहे. यामुळे बघा, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढतो आणि आपल्याला कापूर आणि लवंग जाळत असताना
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. जन्माष्टमी दिवशी अशा प्रकारे या ज्या वस्तू आहेत आपल्याला मुख्य दरवाजाच्या जवळ किंवा उंबरठ्यासमोर या ठेवायच्या आहेत. यामुळे नक्कीच आपल्याला याचा शुभ लाभ हा मिळतो. दुसऱ्या दिवशी हे जे तीळ आहेत तर ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा पाण्यात विसर्जित करू शकता. दिवा तुम्ही पुन्हा वापरू शकता. जे पान आहे आणि जे तोरण लावलेलं आपण ते निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. मोरपंख जे आहे तर ते तुम्ही कितीही दिवस तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दाराला लावून ठेवू शकता. काही दिवसांनी तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवू शकता. मग ते तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किंवा मग बेडरूममध्ये लावू शकता. यामुळे बघा अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या आपल्या घरापासून दूर राहतात. नक्कीच तुम्ही जन्माष्टमी दिवशी ही जी वस्तू आहे सांगितल्याप्रमाणे मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय शुक्रवारी आणि शनिवारी देखील करता येईल.